शुभ प्रभात. सकाळ सकाळी जेसीबीचा आवाज आला. बाहेर आले आणि बघते तर काय, मुरुम ओढायचं काम चाललेलं. पण कोणासाठी? तर आमच्या या म्हशीसाठी. आमच्या म्हशीला खूप शांत वातावरण, चांगली जागा बसायला, खायला चांगला चारा, असं खूप शेलक लागतं बघा. पावसामुळे अंगणात जरा जास्त चिखल व्हायचा म्हणून आता मुरुम टाकलाय आणि आता जरा चांगलं दिसतंय. आम्ही धान्य स्वतः पिकवतो आणि खातो. जसं की या शेतामध्ये आता बाजरी पेरली आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं गवत झाल्यामुळे खुरपायचं काम सुरू होतं. सर्वांसोबत शेतामध्ये कलिंगड खाल्लं. त्यानंतर मग कॅनलने फिरत फिरत दुसऱ्या शेतामध्ये गेले. मध्ये आम्ही जे काही एका नर्सरीमधून बोराचे रोपं आणलेले ना, ते सगळे लावून झालेत आणि खूप भारी फुटलेत. हे रोपं लावताना मी गावी नव्हते, पुण्यामध्ये होते. त्याच्यामुळे आज हे रोपं बघितल्यानंतर मला भारी वाटलं. आम्ही हे रोपं 18 बाय 18 वरती लावलेत, कारण की पुढे जाऊन या रोपांची खूप वाढ होते आणि मोठं झाड तयार होतं. आता लवकरच कलम सुद्धा करणार. झाडं बघता बघता मध्येच या ताईंनी मला आवाज दिला. शेजारी त्या कांदा खुरपत होत्या. त्या म्हटल्या की तुझे व्हिडिओज आम्हाला खूप आवडतात. असं म्हटल्यावरती मी खुश झाले. असं कोणी मनापासून जर कॉम्प्लिमेंट दिली ना, दिल खुश होऊन जाते बघा. त्यानंतर मग घासाच्या शेताकडे निघाले आणि अचानक प्रचंड वारा सुटलेला. असं वाटलं आता पाऊस येतोय की काय, पण म्हणावा इतका काय पाऊस झाला नाही. गाईला आणि म्हशीला घासाच्या शेतामध्ये चरायला सोडलेलं, पण म्हशीचा मात्र काही जीव लागत नव्हता तिथे बघा. आणि या गाईने तर बघा काय गंमत केली. सगळी ठिबक स्वतःच्या गळ्यामध्ये गुंडाळून घेतली आणि बघता बघता कधी तिने खुटी उपसली आणि मकाच्या शेतात पळून गेली आम्हाला कळलंच नाही. मला मात्र तिने आज खूप पळवलंय. शंभूला आम्ही खाली शेतामध्ये चरायला नव्हतं आणलं, तर म्हैस बघा कशी ओरडतीये. गुरांची ही सगळी गंमत बघितली आणि घरी जाताना मला हे सीताफळाचं झाड दिसलं आणि त्याला खूप सारे आता सीताफळ लागले. त्यातली त्यात काही सीताफळांना डोळाही लागलाय, म्हणजे आपण ते आता खाऊ शकतो. बरेचसे पेरूचे सुद्धा झाडं लावलेले आहेत आणि हे खरंच एक वेगळं सुख आहे. डायरेक्ट फळ तोडायचं आणि खायचं. शेतामधून घराचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. वाव यार. पूर्वी दुधाचा खूप मोठा व्यवसाय होता. खूप साऱ्या गायी होत्या, पण आता फक्त 3 जर्सी कालवडी ठेवल्यात. खरं तर आता मजुरांवरती शेती होणं खूप अवघड आहे. बिलकुल आपण त्यांच्यावर इतका भरोसा नाही ठेवू शकत. पर्सनली सगळ्या गोष्टींमध्ये खूप लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे की नाही? बरं, आता हे बघा, आपल्या डाळिंबाच्या झाडांना लवकरच खूप भारी डाळिंब येणार आहेत. छोटे छोटे फुलं आलेत. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या फळबागा आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा.